तर आपण आज आलो आहे सागर सरोदे ना सरडे देवी भोयरे गाव यांचं, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर यांच्या कोंबडी फार्मला आपण आज व्हिजिट द्यायला आलेलो आहे. तर यांचं खूप असं छान शेड पण भरपूर मोठे केलेले यांनी. आणि जी जाळी वगैरे तुम्ही पाहता, जाळी वगैरे खूप लांब, कमसे कम 20 गुंठ्यामध्ये असं नाही ना, 20 गुंठ्यामध्ये जाळी केलेली त्यांनी. आणि जाळीचं नियोजन पण खूप मस्त केलेलं आहे त्यांनी. तर त्यांचे पिल्लं आता 600 पिल्लं आहेत ना तुमच्याकडे? 600 पिल्लं आहेत. तर त्यांचं मत असं आहे, 600 पिल्लामध्ये किंवा 500 पिल्लामध्ये तुम्ही 100 पिल्लांना 25 कोंबडे ठेवू शकता कोंबड्यांना. त्याच्यामध्ये म्हणजे कंपल्सरी पाहिजे जेवढं आहे ना. कारण की कसं आहे, तुम्हाला जर फ्युचरमध्ये जर पिल्लाचं जर प्रोडक्शन करायचं असलं स्वतःचं, कारण की प्रॉफिट त्याच्यामध्ये माणूस प्रॉफिटसाठीच करतो ना, ते जर करायचं तर कोंबडा असणं जरुरी आहे. ठीक आहे. आणि त्यांचं मत असं आहे, तुम्हाला स्वतःची जमीन नसली किंवा असली तरी बाहेरून खाद्याचं मेन आहे यांचं. जेवढं खाद्याचा खर्च कमी तेवढं तुमचं प्रॉफिट काय जास्त, बरोबर आहे ना. तर बाहेरून खाद्य आणलं किंवा घरचं खाद्य आणलं तर तुमचं झिरोच आहे की नाही. आणि जर बाहेरून खाद्य आणलं तरी तुम्हाला 4-5 रुपयाला अंडं पडतं, 4-5 रुपयाला एक अंडं पडतं. आणि आज अंड्याची किंमत किती सध्या? 15 रुपये किंमत आहे. तरी पण परवडत आहे आपल्याला. पण परवडतं जोपर्यंत स्टार्टअप होत नाही, ज्यावेळेस पक्षी तुमचा अंड्यावर येत नाही किंवा प्रोडक्शन तुमचं स्टार्ट होत नाही, सुरू होत नाही, तोपर्यंत खर्चाची बाजू किंवा तुमचं मन काय होतं, अरे कशाला केला, अरे नसतं केलं तर परवडलं असतं, हे पैसे 2 रुपयाने दिले असते ते चाललं असतं, असं भरपूर येतं. पण त्यावेळेस आपला बॅलन्स स्टेबल राहिले पाहिजे माणसाने. ज्यावेळेस प्रोडक्शन सुरू झालं त्यावेळेस माणूस आतून खुश होतं, आहे का नाही. हे बरोबर आहे बा. मी असं म्हणल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर पण रंग बदलला आहे, त्यांच्या चेहऱ्याचा पण. तर ठीक आहे, ह्याच्या मस्त हे गुपित आहे की नाही. बाकी अजून काय तुमच्यातर्फे काय सांगू इच्छिता तुम्ही? काही केलं तर कोणी सर्वांनीच गावरान करा. बॉयलरच्या काही नादी लागू नका, कावेरीच्या काही नादी लागू नका. त्याच्यात काय ते म्हणावं असे पैसे नाही. आणि नोकरी केल्यासारखं एक तुम्हाला पॅकेज भेटेल बा 20,000 30,000. गावरान केलं तर त्याच्यात खूप काही आहे बघ, बिझनेस होतो एक चांगल्या प्रकारे. तुम्ही किती आम्हा पैसा कमवू शकता, मग गावरानच करा. आणि दूध फार्म उमेश पाटील यांच्याकडून पक्षी घ्या, प्युअर गावरान कुक्कुटपालन करतात ते. 15 रुपये रेट आहे त्यांच्या आज अंड्यांचा. 350 रुपये किलो प्रमाणे ते पक्षी उचलतात. किती महिन्याचं? 5 महिन्याच्या पुढं. तर 5 महिन्याच्या पुढे द्वित फॉर्मवाले जे उमेश पाटील फ्रॉम पालघर, बरोबर आहे ना. त्यांचे व्हिडिओ पण मी पाहिलेले. तर ते 350 रुपयाला पक्षी उचलतात 5-6 महिन्यात. ज्यावेळेस म्हणजे पक्षी अंड्या येण्याचं असतं त्यावेळेचं पक्षी तुमच्याकडून 350 रुपयाला घेऊ. म्हणजे मार्केट ते आहे. व्यवसाय तो करा मान, आपल्याला मार्केट परफेक्ट भेटलं पाहिजे. आपण व्यवसाय करणार, आता ही मका केलेली यांनी, पण याला मार्केटच नाही, कुठं न्यायची काय न्यायची. पण आपल्याला परफेक्ट माहिती आहे. आता ही मका कशी जाणार तिकडे करणं म्हणजे, आता ही मका कशी जाणार, किती रुपयाने जाणार, यांना काहीच माहीत नाही आहे. काहीच माहीत नाही कशी क्विंटल जाणार काय नाही. पण ही कोंबडी 5 ते 6 महिन्यानंतर 350 रुपयाला तुमचा पीस जाणार. मकाला भाव नव्हता, परफेक्ट आहे, माहिती आहे. मका सुद्धा आपण कोंबड्यालाच टाकली. स्वीटकॉर्न मका आहे, माणसं खातात ती, पण ती खूप आवडीने खातात कोंबड्या सुद्धा. आणि दुसरं म्हणजे यांचं प्रोडक्शन आज सुरू झालं असतं, पण यांना काय झालं, पहिल्यांदा धोका झाला थोडा. यांना गावरान म्हणून दुसरेच पिल्लं भेटले यांना, आणि त्यांचे दिवस व्हायला गेले. तुमचे जवळजवळ मोठा झाला पण कोंबडी तुमची, 1 वर्ष व्हायला गेलं त्यांचं. त्यामुळं कोणाला पण कोंबडी पालन करायचं आहे, म्हणजे मला पण करायचं आहे फ्युचरमध्ये. त्यामुळं मी पहिला व्हिडिओ जालना दुधना फॉर्म अंकिता मोरे यांचा टाकला होता, तिथं पण भेट दिलेली मी. आणि हा सेकंड व्हिडिओ आपला पारनेर तालुक्यामधला आहे. तर मी पण पाहतो आहे, म्हणजे मी कॉन्टॅक्ट करतो आहे. माझी पण फसवणूक उद्या नको व्हायला, आणि अशी तुमची पण नको व्हायला. आणि तुम्ही पण, मला पण सुरू करायचं, तुम्ही पण सांगा शेड कसं पाहिजे, कसं करायला पाहिजे, औषध उपचार वगैरे. मी पण ट्रेनिंग घेणार आहे, अजून काहीच नाही घेत. मी पण सध्या फक्त व्हिजिट देतो आहे, पाहतोय माणसाचं मनोगत काय आहे बाबा, याच्यामागं काय स्टोरी काय आहे. यूट्यूब तर व्हिडिओ भरपूर पडलेले आहेत, पण ॲक्च्युली ग्राउंडवर कहाणी काय आहे, जमिनीवर काय चाललं आहे, खरंच हा भाव भेटतो का, खरंच गावरान कोंबड्याला व्हॅल्यू आहे का, अंड्याला किंमत आहे का, का फक्त हवा आहे. त्यामुळे हे तुम्ही ग्राउंडवर चेक करा. माझ्यातर्फे असं म्हणजे तुम्हाला एक विनंती आहे. आणि तुम्ही पण काही कमेंट असेल तुम्ही सांगा, मला सजेशन द्या, मला ॲडवाईज करा बुवा, असं असं केलं तर ठीक आहे. किंवा ज्याचा ऑलरेडी फार्म आहे तर तो सांगा की काय करायचं, कसं केल्याने काय होईल काय नाही, हे तरी सांगू शकता. राम राम. आपली गाडी दिसली ना, पोराशी पाहिजे इकडलं नाही होतं कोणी.
मेचे मेचे आहेत का मेचे 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 संजय मेचे मुलगा होता. 1 लाख रुपये देऊ शकतो. मग तू असं कर कोंबड्याचं शेत टाक.